नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत AWS इव्हेंट ब्रिज. त्याची आपण एक तोंड करून घेणार आहोत. इव्हेंट ब्रिज म्हणजे काय? AWS चे इव्हेंट बस प्लॅटफॉर्म मध्ये स्टोअर केले जातात. उदाहरणार्थ कोणतेही आपण सर्व्हिसेस यूज करतो ना, त्याचा प्रत्येकाचा की इव्हेंट स्टोअर केला जातो आणि तो इव्हेंट स्टोअर करण्यासाठी इव्हेंट बसचा वापर केला जातो. इव्हेंट बस काय आहे की एखादी गोष्ट घडल्यानंतर ती गोष्ट त्या स्टोरेजमध्ये स्टोअर करण्यासाठी एक माध्यम वापरलं जातं, त्याला म्हणतात इव्हेंट बस. आणि या प्रत्येक इव्हेंटला एक डिफॉल्ट इव्हेंट बस दिलेली असते. त्याचे जे मेकॅनिझम वर्क होतं त्याला काय नाव दिलेलं आहे? इव्हेंट ब्रिज. ठीक आहे. पहिला याचं नाव होतं क्लाउड इव्हेंट म्हणून नाव होतं, नंतर ते चेंज करून त्याचं इव्हेंट ब्रिज म्हणून रिनेम केलं गेलं. तर हे AWSच्या प्रत्येक सेवांसाठी इव्हेंट कलेक्ट करतं आणि ते राऊट करतं. ठीक आहे. आणि हा काय इव्हेंट ब्रिज आहे, सर्व्हरलेस आहे, फुल्ली मॅनेज आणि हायली स्केलेबल आहे. आता इव्हेंट ब्रिजचे काही महत्त्वाचे कंपोनंट आहेत. पहिला आहे इव्हेंट बस. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रूल्स, थर्ड आहे टार्गेट्स, चौथा आहे स्कीमा रजिस्ट्री, पाचवा आहे पाईप्स आणि लास्टचा आहे शेड्यूलर. आता हे सर्व कंपोनंट आपण वन बाय वन इन डिटेल्स पाहूया. तर इव्हेंट बस म्हणजे काय असतं? इव्हेंट बस हे इव्हेंट ब्रिजचे एक मुख्य कंपोनंट आहे, मेन सेंटर, म्हणजे त्याला आपण हार्ट म्हणू शकतो. ठीक आहे. कुठल्याही सिस्टममध्ये जेव्हा एखादी घटना किंवा इव्हेंट घडते तेव्हा ती इव्हेंट बसमध्ये पाठवली जाते. ठीक आहे. मग काय करतो? इव्हेंट बसचे प्रकार काही आहेत. ते कोणकोणते प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. इव्हेंट डिफॉल्ट इव्हेंट बस असतो, दुसरा आहे कस्टम इव्हेंट बस आणि तिसरा आहे पार्टनर इव्हेंट बस. तर डिफॉल्ट इव्हेंट बस काय असतं? AWS सर्व्हिसेसमधून येणारे इव्हेंट्स येथे जातात. उदाहरणार्थ EC2 स्टेट चेंज झालेला असेल म्हणजे इकडे आपण स्टॉप टर्मिनेट करतो. क्लाउड ट्रेल इव्हेंट्स आहेत, S3चे इव्हेंट आहेत, हे डिफॉल्ट इव्हेंट बसमध्ये जातात. कस्टम इव्हेंट बसमध्ये काय जातात? तुम्ही स्वतः बनवलेले अप्लिकेशन्स, ओके, आणि त्याचे कस्टम ॲप्स इव्हेंट तुम्ही पाठवू शकता. उदाहरणार्थ तुमचं अपार्ट फ्रॉम AWSच्या सर्व्हिसेसच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःचं एखादी अप्लिकेशन डिप्लॉय केलेलं आहे AWS मध्ये आणि त्याचं तुम्हाला इव्हेंट बस क्रिएट करायचे, तर तुम्ही त्याला काय म्हणतात? कस्टम इव्हेंट बस म्हणतात. तिसरा आहे पार्टनर इव्हेंट बस, म्हणजे SaaS प्रोव्हायडरकडून. उदाहरणार्थ एखादं थर्ड पार्टी अप्लिकेशन तुम्ही क्लाउडवर डिप्लॉय केलेलं आहे, जसं की डेटाडॉग, झेंडेक्स, ऑथो, असे प्रकारचे जे SaaSचे काही अप्लिकेशन आहेत, तिकडनं जर तुम्हाला काही इव्हेंट क्रिएट करायचे तुम्ही काय करू शकता? पार्टनर इव्हेंट बसचा वापर करू शकता. आता हे इव्हेंट बसचं काय काम आहे? तर इव्हेंट बसचं काम काय आहे? इव्हेंटला रिसीव्ह करणं, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ते रूल्सकडे फॉरवर्ड करणं. ओके. आणि त्याच्यामध्ये काय करणार? फिल्टरिंग आणि राउटिंगसाठी पाईपलाईन सारखं काम करतं हे. आता आपण पुढे हे सर्व बघितल्यानंतर तुम्हाला मी आर्किटेक्चर डायग्राम दाखवेल, तर त्यावेळी तुम्हाला कळेल की इव्हेंट बस, रूल्स हे कंपोनंट कसे एक प्रकाराशी निगडीत काम करतात. आता रूल्स काय असतं? रूल्स म्हणजे इव्हेंट फिल्टरिंग लॉजिक. आता इव्हेंट बसवर हजारो इव्हेंट्स येतात, करेक्ट, कारण तुम्ही AWSवर एका सर्व्हिसवर काम करत नसणार किंवा एक ऑपरेशन नाही करत असणार, मल्टिपल ऑपरेशन करत. त्या मल्टिपल ऑपरेशनचे जे मल्टिपल इव्हेंट्स जनरेट होत असतील, पण सर्व इव्हेंट आपल्याला गरजेचं आहे का? नाही. तर का इव्हेंट बसवर हजारो इव्हेंट्स येतात, पण तुमच्या टार्गेटला फक्त आवश्यक तेच इव्हेंट जायला हवेत. ते रूल्स ठरवतात. ते कोण ठरवतात? रूल्स ठरवतात. मग रूल कसं काम करतं? इव्हेंट पॅटर्न मॅच करतं. उदाहरणार्थ समजा आपण EC2 घेऊया, की EC2 स्टॉप किंवा रिस्टार्ट किंवा टर्मिनेट झाला, हा एक माझा पॅटर्न आहे. जर माझ्या इव्हेंटमध्ये जर मला EC2 रिलेटेड कोणता टर्मिनेट, स्टॉप किंवा स्टार्ट असे जर मला पॅटर्न मिळाले तर मी ते इव्हेंट्स पुढे फॉरवर्ड करणार. ते हे एक रूलचं काम आहे. पॅटर्न मॅच झाल्यास ते टार्गेटकडे फॉरवर्ड केले जातात. आणि उदाहरणार्थ रिट्राय, डेट लेटर क्यू, रेट कंट्रोल हे देखील देऊ शकतो आपण. उदाहरणार्थ आपण घेऊया की S3 बकेटमध्ये ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यावर लांबडा फंक्शन चालवणे, हे एक रूल आहे का? उदाहरणार्थ मी एखाद्या S3 बकेटमध्ये माझी इमेज टाकलेली आहे, पण ती इमेज व्हॅलिड आहे का? की त्याच्यामध्ये AWSच्या नियमाच्या बाह्य काही तुम्ही स्टोअर केलेलं आहे का? ठीक आहे. तर हे रूल तुम्हाला जर चेक करायचं तुम्ही काय करणार? एक लांबडा फंक्शन चालवणार. ठीक आहे. लांबडा फंक्शन कॉल झाला पाहिजे की S3 बकेट क्रिएट केल्यानंतर किंवा एखादी फाईल त्याच्यावर अपलोड केल्यानंतर. हे एक सुद्धा रूल आहे. टार्गेट्स. आता
रूल जे फिल्टर करतो जे काय इव्हेंट्स ते कुठे जातात, आपल्या टार्गेट्समध्ये जातात. म्हणजे काय, रूलने फिल्टर केला इव्हेंट कोणत्या सर्व्हिसला पाठवायचं ते म्हणजे टार्गेट. इव्हेंट ब्रिज टार्गेट म्हणून काय काय वापरता येतं आपल्याला, AWS लांबडा वापरता येतो, स्टेप फंक्शन वापरता येतो, SQS क्यू वापरता येतो, SNS नोटिफिकेशनचा टॉपिक वापरता येतो, इव्हेंट बस, क्रॉस अकाउंट बस सुद्धा वापरता येतं आपल्याला, केनेसिस टीम. ठीक आहे, केनेसिस टीम कधी वापरतो आपण, स्पेशली व्हिडिओ स्ट्रीमिंग होतं जिकडे समजा CCTV कॅमेरा आहे आणि तुम्हाला लाईव्ह सुपरविजनचं काहीतरी ॲप्लिकेशन बनवायचं आहे, तर त्यावेळी तुम्ही केनेसिस स्ट्रीमचं वापरू शकतो. API डेस्टिनेशन, ECS टास्क, सिस्टम मॅनेजर ऑटोमेशन, बॅच जॉब, हे सर्व आपण ॲज अ टार्गेट म्हणून इव्हेंट ब्रिजमध्ये वापरू शकतो. आता टार्गेटचं काम काय आहे, इव्हेंट रिसीव्ह करणं. ठीक आहे, कुठून आलेला इव्हेंट, जो इव्हेंट बसमधनं रूलला गेलेला आहे आणि रूलनी तो फॉरवर्ड कुठे केलेला आहे, फिल्टरला म्हणजे टार्गेट्स केलेलं आहे, फिल्टर करून टार्गेटला फॉरवर्ड केलेलं आहे, ते इव्हेंट रिसीव्ह करणं आणि त्या इव्हेंटवर बिझनेस लॉजिक एक्झिक्यूट करणं आणि त्याला रिस्पॉन्स आणि प्रोसेसिंग करणं, हे आहे टार्गेटचं काम. आता स्कीमा रजिस्ट्री. आता स्कीमा रजिस्ट्री काय पाहूया. इव्हेंट ब्रिज स्कीमा रजिस्ट्री हे एक इव्हेंट स्ट्रक्चरची डिक्शनरी आहे. याचा उपयोग कुठे होतो, इव्हेंटचे स्ट्रक्चर कसे असते ते पाहता येतं, स्कीमा डिस्कवर करता येतो, कोड बाइंडिंग तयार करून डेव्हलपर ते कोड वापरू शकतो, इव्हेंट स्ट्रक्चरमध्ये बदल झाला तर ते वर्जनिंग हँडल करता येतं. आता कधी आवश्यकता असते स्कीमा रजिस्ट्रीची, असं गरज नाही की स्कीमा रजिस्ट्री वापरलंच पाहिजे इव्हेंट ब्रिजमध्ये, तर कधी उपयोगी होणार, तर तुम्हाला मायक्रो सर्व्हिस इव्हेंट ड्रिव्हन आर्किटेक्चर बनत असतील तर तुम्हाला उपयोग होणार. कस्टम इव्हेंट्स वापरताना तुम्हाला स्कीमा रजिस्ट्रीचा वापर होणार आणि डेव्हलपर प्रोडक्टिव्ह ॲडव्हान्ससाठी तुम्हाला स्कीमा रजिस्ट्रीचा उपयोग होईल. इव्हेंट ब्रिज पाईप्स. आता पाईप म्हणजे काय, पाईप्स म्हणजे सोर्स, इनरिचमेंट आणि टार्गेट अशा एका दिशेने डेटा फ्लो पाईपलाईन प्रमाणे काम करतं, त्याला म्हणतात इव्हेंट ब्रिज पाईप्स. त्याच्यामध्ये कोणकोणते, जसं तुम्हाला सांगितलं की सोर्स असतो, फिल्टर असतं आणि टार्गेट असतो. त्या सोर्स, फिल्टर आणि टार्गेटच्या मध्ये एक काय असतो, इनरिचमेंट. ठीक आहे, तर आपण पाहूया सोर्समध्ये काय असतं, होऊ शकतं SQS होऊ शकतो, केनेसिस होऊ शकतो, डायनामोडीबी स्ट्रीम, काफका असू शकतो. फिल्टरमध्ये काय करू शकतो आपण, इव्हेंट फिल्टरिंग, जसं रूल सांगितलं तुम्हाला तसं फिल्टरिंग करू शकतो. इनरिचमेंट म्हणजे समजा SQS वर काय आलं किंवा डायनामोडीबी स्ट्रीममध्ये काही डेटा आला तर तुम्हाला लांबडा फंक्शन कॉल करायचे, तुम्ही कॉल करू शकता. स्टेप फंक्शन वापरून तुम्ही इव्हेंटला मॉडिफाय करू शकता आणि ते मॉडिफाय केलेले जो डेटा आहे, जो इव्हेंट आहे तो तुम्ही टार्गेटला फॉरवर्ड करू शकता. आता पाईप्स का वापरतात, सिम्पल डेटा फ्लो पाईपलाईनसाठी वापरू शकतो. कोडिंग शिवाय ETL सारखे म्हणजे एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफर आणि लोड, त्याला म्हणतात ETL. म्हणजे तुम्हाला एखादा रॉ डेटा आहे तुमचा, ठीक आहे, आणि तो रॉ डेटा तुम्हाला बिझनेस लॉजिकवर फिल्टर करून त्याला इनरिच करून नंतर तो ॲक्च्युअल टार्गेटला जर पाठवायचा असेल तर तुम्ही तिकडे इव्हेंट ब्रिज पाईपचा वापर करू शकता. आणि याची काय असते, एक लो लेटेन्सी आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे, हे खूप जलद गतीने एक्झिक्यूट होतं कारण तिकडे आपण लांबडासारखं सर्व्हरलेस आर्किटेक्चर वापरतो. इव्हेंट ब्रिज शेड्यूलर. आता इव्हेंट ब्रिज शेड्यूलर हे क्रॉन जॉब सारखे काम करतात. त्यात काय काम करतं, क्रॉन एक्सप्रेशन वापरून टास्क शेड्यूल करणं, फिक्स रेट शेड्यूल करणं, फीचर टायमिंगला इव्हेंट ट्रिगर करणं, वन टाइम इव्हेंट ट्रिगर करणं आणि पेलोडसह शेड्यूल एक्झिक्युशन. पेलोड म्हणजे काय, तुम्ही त्याला पॅरामीटर पाठवून एखादं इव्हेंट ब्रिज तुम्ही एक्झिक्यूट करू शकता बेस्ड ऑन द शेड्यूलर. आता टार्गेट म्हणून काय देऊ शकतो आपण, एक लांबडा देऊ शकतो, स्टेप फंक्शन देऊ शकतो, SQS देऊ शकतो, SNS देऊ शकतो, इव्हेंट बस देऊ शकतो. आता आपण याचे उदाहरण पाहूया की समजा रोज रात्री मला 1:30 वाजता एखादा लांबडा फंक्शन एक्झिक्यूट करायचं आहे तर मी काय करणार, इव्हेंट ब्रिज शेड्यूलरचा वापर करू शकतो. किंवा प्रत्येक 5 मिनिटांनी एखादा API कॉल ट्रिगर करायचा आहे तर आपण इव्हेंट ब्रिज शेड्यूलरचा वापर करू शकतो. आणि विशिष्ट तारखेला रिमाइंडर पाठवायचं आहे मला. ठीक आहे, उदाहरणार्थ जर तुम्ही बघितलं, समजा तुमची एखादी पॉलिसी आहे, ठीक आहे, त्या पॉलिसीचं किंवा क्रेडिट कार्डचं आउटस्टँडिंग आहे तर तुम्हाला एक पर्टिक्युलर तुमचं जे क्रेडिट कार्डचं सायकल असते ती सायकल कंप्लीट झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर डेला तुम्हाला एक रिमाइंडर येतो, दिस इज युअर आउटस्टँडिंग. तर हे आहे इव्हेंट ब्रिजचे काही उदाहरणं.
आता आपण याचा सारांश पाहूया की काय होतं. इव्हेंट बस काय करतो, इव्हेंट रिसीव्ह करतो आणि फॉरवर्ड करतो. रूल्स काय करतो, इव्हेंट फिल्टरिंग करतो आणि पॅटर्न मॅच करून पुढे एक्झिक्यूट करतो. टार्गेट काय करतो, फिल्टर झालेला इव्हेंटचे प्रोसेसिंग करतो. स्कीमा रजिस्ट्री काय करतो, इव्हेंट स्ट्रक्चर म्हणजे स्कीमा मॅनेज करतो. पाईप्स काय करतो, सोर्स टू टार्गेट पाईपलाईन विथ फिल्टरिंग अँड इनरिचमेंट म्हणजे त्याचं जे एक्झिक्युशन होतं फ्रॉम सोर्स टू टार्गेट हे स्मूथ करतो. शेड्यूलर काय करतो, क्रॉन किंवा टाइम बेस इव्हेंट ट्रिगर करतो. आता आपण हे आर्किटेक्चर डायग्राम पाहूया की इव्हेंट ब्रिजचा आर्किटेक्चर डायग्राम कसं असतं की एखादा हा इव्हेंट आला, हा इव्हेंट ब्रिजमध्ये स्टोअर झाला. तो कसा स्टोअर होणार, तर इव्हेंट बसमध्ये स्टोअर होणार. मग तो इव्हेंट बस तिकडेच ठेवणार का, त्या इव्हेंटला नाही, त्या डेटाला. तर तो काय करणार, त्या रूल्समध्ये टाकणार, रूल्स एक्झिक्यूट करणार. आणि जर का रूल जर व्हॅलिड झाला म्हणजे ट्रू झाला तर तो कुठे फॉरवर्ड करणार, टार्गेटला फॉरवर्ड करणार. आता आपण छोटंसं एक्झाम्पल पाहूया की माझा S3चा बकेट आहे, ठीक आहे. आणि या बकेटमध्ये मी इमेज S3चा बकेट आहे आणि या बकेटमध्ये एक मी इमेज अपलोड केलेली आहे, ठीक आहे, किंवा क्रिएट केलेली आहे. त्याच्यामध्ये जसंही अपलोड करणार त्यावेळी काय होणार, माझा इव्हेंट ब्रिज एक्झिक्यूट होणार, ठीक आहे. आणि ह्या इव्हेंट ब्रिज कोणाला कॉल करणार आहे, लांबडा फंक्शनला कॉल करणार माझ्या रूलप्रमाणे. समजा मी इकडे हा माझा रूल आहे आणि मी रूल लिहून ठेवला की .png कोड किंवा .jpg फाईल जर स्टोअर झाली तर ती काय इमेज फाईल आहे, ठीक आहे. आणि ती इमेज फाईल मला प्रोसेसिंग करायची आहे आणि नोटिफिकेशन पाठवायचं आहे, ठीक आहे. तर काय करणार, त्यावेळी आपण लांबडा फंक्शन त्यावेळी आपण काय करणार, लांबडा फंक्शन एक्झिक्यूट करणार, ठीक आहे, रूल्सच्या बेसवर. आणि तो लांबडा फंक्शन काय करणार, तर ॲज अ टार्गेट म्हणून मी पकडणार. आणि तो टार्गेट काय करणार, एक SNS आणि SQS नोटिफिकेशन पाठवणार आणि सेम टायमिंगला तो इमेजसुद्धा प्रोसेस करणार. म्हणजे काय, ॲज पर AWS रूल्सप्रमाणे ती इमेज आहे ना, की त्याच्यामध्ये काही काय असं इलिगल असं स्टोअर नाही केलेलं ना, ठीक आहे, किंवा एखादं ॲज पर बिझनेस लॉजिकप्रमाणे ती व्हॅलिड आहे ना, हे चेक करणार. आणि मग ती जर प्रोसेस केलेली इमेज तो ॲक्च्युअल S3 बकेटला मला स्टोअर करायचे. तर अशा वेळी आपण AWS इव्हेंट ब्रिजचा वापर करू शकतो. आता याचे रिअल केसेस कोणते आहेत, ऑटोमेशन आहे, मॉनिटरिंग आहे, नोटिफिकेशन आहे, सर्व्हरलेस वर्कफ्लोज आहेत, IoT इव्हेंट प्रोसेसिंग आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण AWS इव्हेंट ब्रिजचा वापर करू शकतो. आता हे झालं AWS इव्हेंट ब्रिजचा ओव्हरव्ह्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर पाहणार ते कशा प्रकारे इव्हेंट ब्रिज क्रिएट करायचं आणि एक्झिक्यूट करायचं. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.